आपण आद्य तीर्थ सन्मान करत आहोत। मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत। धन्यवाद। त्यानंतर आपण पुढील सन्मान घेणार आहोत मान्यवरांचा। तत्पूर्वी आपण आता जातोय पुन्हा मैदानाच्या दिशेने, कारण महत्वाचा सामना आहे। 6 चेंडू आणि 4 धावांची गरज अशी ही मोठी लढत आजच्या उन्नोरे प्रीमियम लीग पर्व 3। पहिलं षटक फेकतोय आणि पहिल्या षटकाचं या ठिकाणी स्वागत केलंय चौकाराने। बिग चौकार, मॅच विनर म्हणावं लागेल आणि मॅच विनर या ठिकाणी चौकार मारून माघारी परततोय। टाळ्यांचा कडकडाट होतोय स्वतः भावेश लोंढे यांच्यासाठी। खरोखरच आपण पाहिलं मागील सामन्यामध्ये थोडीशी नाराजी होती, भावेश यांच्या बॅट मधून चेंडू लागला नव्हता, परंतु भावेश यांनी दाखवून दिले की होय पुन्हा मला ती संधी प्राप्त झाली, मला पुन्हा या ठिकाणी विजय प्राप्त करायचा आहे, मला संघाला पुढच्या फेरीमध्ये घेऊन जायचंय आणि हा विजयी चौकार भावेशजी आपल्यासाठी टाळ्यांचा कडकडाट होतोय। खूप खूप अभिनंदन। या ठिकाणी विजय संघ आहे, आता जो सामना झाला त्या सामन्याचा विजय संघ आहे उन्नवरे फायटर संघ। बोलो काय झाले ना प्रमोदला जाते पहिली नाही धन्यवाद। टाळ्यांचा कडकड होता। आदित्य जाधव स्वतः या ठिकाणी संघ मालक आहेत, अंजनीताई स्वतः या ठिकाणी सामील झालेले आहेत आणि या कौतुकांचा वर्षाव या ठिकाणी आपल्या संघासाठी होतोय। आपले या ठिकाणी जर आपण पाहिलं पहिला सामना होता आदित्य आणि खरोखरच आपण बाजी मारले। या ठिकाणी संघामध्ये देखील तेवढाच उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। सूरज जाधव जबरदस्त या ठिकाणी एक अफलातून आपण गेम चेंज या ठिकाणी केलेला आपण पाहिला आणि या ठिकाणी आपल्या पुढील पुन्हा स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो। चला त्यानंतर आपण पुढील सन्मानाकडे जातोय। त्यानंतर आपण आता जो सामना झाला त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण ठरतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय अनिकेत जाधव उर्फ अण्णा। अण्णासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। ज्या क्षणाची अनिकेत जाधव वाट पाहत होता तो क्षण देखील फार महत्वाचा होता। मॅन ऑफ द मॅच आपण घेण्यासाठी यायचंय। त्यानंतर मी आताच आपल्या व्यासपीठावर उपस्थित राजे शिवशत्रुघ्न स्वराज्य कोकण प्रतिष्ठान टिटवाळा संस्थेचे संपर्क प्रमुख आणि नावाने एक मोठी जबाबदारी उपखजिनदार असे सन्माननीय शशिकांतजी मालक साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय अनिकेत जाधव। क्या बात आहे। या ठिकाणी सगळेजण टाळ्यांचा कडकड, नितीन जाधव असेल या ठिकाणी, महेंद्र जाधव असेल, नक्की टाळ्यांचा कडकड होईल। पहिलाच सामना होता आणि पहिला सामना या ठिकाणी कॉन्फिडन्सने आम्ही जिंकलोय हे दाखवून देत आहेत। आणि त्यानंतर एक महत्वाचा आहे गेम चेंजर। तर गेम चेंजर कोण ठरू शकतो तर या सामन्याचा गेम चेंजर कोण असेल, अर्थातच ज्याने एक चेंडूवरती सामना संपवला आणि संघासाठी विजय प्राप्त केला ते आहेत भावेश लोंढे। आणि या ठिकाणी आपण थोडस बदल करतोय कारण गेम चेंजर हा किताब तरी या ठिकाणी आपण डिक्लेअर केला असला तरी खऱ्या अर्थानं सुपर ओव्हर होते, परंतु त्या अगोदरचा जर आपण सामना पाहिला तर त्यामध्ये महत्वाची जी भूमिका या ठिकाणी आपण पाहिली, फलंदाजी ज्या ठिकाणी त्यांच्याकडून पाहायला मिळाली ते गेम चेंजर म्हणून पुरस्कार जातोय सचिन भानसे यांना। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सचिन भानसे यांचा। आज वाढदिवस आहे आणि एक वाढदिवसाचं एक गिफ्ट म्हणावं लागेल कारण पहिला सामना या ठिकाणी झाला, समांतर सामना या ठिकाणी सुटला, परंतु महत्वाची भूमिका जी बजावली होती ती सचिन भानसे यांनी। चला लवकरात लवकर यायचे।
मी सन्माननीय दीपकजी पाताळे सर यांच्या शुभ हस्ते त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. सचिनजी भानसे आज ज्यांचा वाढदिवस आहे असे आमचे वर्गमित्र परममित्र सचिनजी भानसे यांना या ठिकाणी आपण तो सन्मान देत आहोत. नंतर घ्या ना थांब हे भावेश आता पुरस्कार येऊ दे 2 मिनिटं थांबा नंतर चालू करा मॅच चालू करा चला सामना चालू होतोय. आपण जातोय मैदानाच्या दिशेने. पहिलं षटक महेश जाधव माही एक जबरदस्त या ठिकाणी पाहतोय. मला वाटतं पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी काय पाहायला मिळालं. चला सचिनजी मानसे सर आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. हो या ठिकाणी हा सामना देखील पाहायला उत्सुकता तेवढीच आहे कारण दोन संघांमध्ये महत्वाची लढत होते. एका बाजूला उन्नवरे सुपरस्टार संघ तर दुसऱ्या बाजूला उन्नवरे टायगर संघ आणि उन्नवरे सुपरस्टार संघाचे स्वतः मालक आमचे मित्र संतोषजी जाधव हे नक्कीच या ठिकाणी जल्लोष करताना दिसत आहेत. त्यांचे सपोर्ट देखील या ठिकाणी त्यांना साथ देत आहेत. महेशजी राणे हे आमचे मित्र देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच उन्नवरे टायगर संघाचे संघ मालक ज्यांनी पहिल्या उन्नवरे प्रीमियम लीग वरती पहिल्या चषकावरती ज्यांनी नाव कोरलं असे उन्नवरे टायगर संघाचे स्वतः मालक महेशजी गरटकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी गेम चेंजर सचिनजी मानसे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आज आमच्या परम मित्राचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस या ठिकाणी नक्कीच खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. पहिल्या सामन्यामध्ये महत्वाचं या ठिकाणी सुंदर फलंदाजी केली होती आणि गेम चेंजरचा या ठिकाणी पुरस्कार त्यांना प्रदान केला जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय बघा एक सूचना असेल कारण प्लेयरची नावं या ठिकाणी आपल्याला द्यायची आहेत. नावं आलेली आहेत. एक एक राखीव खेळाडू आपल्या सोबत आम्हाला द्यायचा आहे. त्यानंतर आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जातोय. दोन संघांमध्ये महत्वाची लढत होते. एका बाजूला उन्नवरे टायगर संघ तर दुसऱ्या बाजूला उन्नवरे सुपरस्टार संघ. एका बाजूला महत्वाची कर्णधार कप्तानची महत्वाची भूमिका बजावण्यासाठी उन्नवरे टायगर संघाकडून असेल दीपक कदम आणि त्याचे सर्व सहकारी तर दुसऱ्या बाजूला असेल किशोरजी खापरे आणि त्याचे सर्व सहकारी. पहिला षटक ज्यांच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय तो आहे महेश जाधव. एक अफलातून गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू म्हणजे त्याला ओळखलं जातं. या ठिकाणी आपण पाहतोय सुंदर फलंदाजी करतोय. फलंदाजी कोण करतोय तर नागेश पानकर खास गावावरून या ठिकाणी आपल्या संघ मालकांसाठी स्वतः या ठिकाणी दाखल झालेत. एक महत्वाची भूमिका मला वाटतं त्यांनी पहिल्या UPL मध्ये बजावली होती. ज्यांच्या खांद्यावरती महत्वाची भूमिका दिली होती असा महेश गरटकर यांचा महत्वाचा विश्वासू खेळाडू म्हणजे ओळखला जातो तो आहे नागेश पानकर. मात्र नागेश पानकर यांनी ती जबाबदारी या ठिकाणी व्हाईस कॅप्टन म्हणून स्वीकारलेली आहे आणि ती जबाबदारी या ठिकाणी नक्कीच पूर्ण करावी लागेल आपल्या संघासाठी. या ठिकाणी पाहावं लागेल धावसंख्या किती झाली तर धावसंख्या आता पोहोचले 7 धावा. 5 चेंडू 7 धावा. सुंदर षटक फेकतोय महेश जाधव. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील पॉवर प्ले षटकातील. पुन्हा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता पण तो गोलंदाज देखील पाहावा लागेल कारण नागेश पानकर आपण प्रत्येक चेंडू रिव्हर्स खेळू शकत नाहीये कारण गोलंदाज देखील तेवढाच तगडा आहे. गोलंदाज देखील तेवढाच ताकदीचा आहे. तो आहे महेश जाधव उर्फ माही. त्यानंतर आपण पुन्हा आपल्या व्यासपीठाच्या दिशेने आपण वळतोय. पुन्हा आपण या ठिकाणी सन्मानाकडे वळतोय. आणि पुन्हा आपण सन्मानाकडे जातोय. राजे शिवछत्रपती स्वराज्य कोकण प्रतिष्ठान टिटवाळा या संस्थेचे आणि खास टिटवाळावरून या आपल्या दिवानगरीत आपल्या स्पर्धेला उपस्थित राहणारे सन्माननीय शिक्षण समिती प्रमुख आमचे मित्र संदीपजी जाधव सर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. मी सन्माननीय
कैलासजी खापरे सर यांना विनंती करतो की आपण सन्मान देण्यासाठी यायचे. कैलासजी खापरे. कैलासजी खापरे यांच्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. सन्मानित संदीपजी जाधव सर एक मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. आपण मान्यवरांचं देखील इकडे देखील आपल्या सर्वांना लक्ष द्यायचंय, कारण व्यासपीठ देखील तेवढंच फार मोठं आहे. या व्यासपीठावर आलेल्या सर्व पाहुण्यांचं आद्य तीर्थ या ठिकाणी आपल्याला सन्मान हेच आपलं आद्य कर्तव्य आहे. सन्मान करतायत या ठिकाणी सन्मान होतोय संदीपजी जाधव सर यांचं कैलासजी खापरे यांच्या शुभ हस्ते आजच्या उन्नवरे प्रीमियम लीग 2026 या स्पर्धेमध्ये. त्यानंतर पुन्हा मैदानाची आपण अपडेट देतोय. धावसंख्या किती होते चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते आणि धावसंख्या पोहोचले 13 धावांवरती. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये 7 धावा मिळाल्या. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू फेकले गेले आणि गोलंदाज होता सुचित भानसे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्या. दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा मिळाल्या. एकूण 2 चेंडूवरती 6 धावा नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहतोय. एका बाजूला नागेश पानकर, दुसऱ्या बाजूला जितेश. नागेश आणि जितेश अशी ही जोडी मैदानामध्ये दाखल होते. सामना करेल तो जितेश. हो हो पुन्हा या ठिकाणी आपण पाहतो जितेश आणि हा चेंडू फेकला. 1 धाव घेतले. स्ट्राईक नागेशला दिले, कारण नागेशला स्ट्राईक देखील देणं फार महत्वाचं आहे. कारण नागेशच्या बॅट मधून आपण पाहतोय नक्कीच मोठे फटके खेळण्यामध्ये तो माहिर असतो. असा हा नागेश पानकर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पोहोचलाय. आता गोलंदाजीवरती सज्ज झालाय तो सुचित भानसे. एक महत्वाचा गोलंदाज आहे, कारण आपण प्रत्येक संघामध्ये खेळणारे हे महत्वाचे फलंदाज गोलंदाज आहेत. सुचित भानसे जर आपण पाहिलं तर श्री गणेश क्रिकेट संघ या संघामध्ये महत्वाचं स्थान त्याचं असतं. आणि त्याचबरोबर जागृतीवाडी क्रिकेट संघामध्ये नागेश पानकर याचं देखील स्थान फार महत्वाचं असतं. परंतु आज आपल्या गावासाठी खेळतायत. आज आपल्या संघासाठी आपल्या गावच्या मातीमध्ये खेळणारा हा क्रिकेट आज आपण मुंबईमध्ये खेळतोय. आणि हीच महत्वाची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होते. असे भाविकजी लोंढे आणि सुनीलजी पानकर यांना देखील मी खूप खूप धन्यवाद देतो. हो हो या ठिकाणी पुन्हा मला वाटतंय स्वतः किशोर कापडे यांचा देखील अंदाज चुकलाय आणि चेंडू हातातून निसरलाय. परंतु माही देखील तेवढ्या चपळाईने या ठिकाणी चेंडू अडवतोय. आणि पाहावं लागेल धावसंख्या किती घेतली जाते. या चेंडूवरती 2 धावा घेतल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचले 16 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी सज्ज होतोय नागेश पानकर. 1 धाव घेतली, 2 धावा घ्याव्याच लागणार, कारण स्ट्राईक मला घ्यायची आहे हेच दाखवून देतोय. आणि या षटकामध्ये या चेंडूमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा घेतल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचले. धावसंख्या होते 18 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचं स्वागत केलंय या ठिकाणी नागेश पानकर यांनी. परंतु मोठा चेंडू होता, हवेमध्ये चेंडू होता. चेंडूवरती या ठिकाणी सूरज नाझरे देखील आला होता, परंतु चेंडूवरती झेल काही घेता आला नाहीये. आणि झेल न घेतल्यामुळे मिळाला मोठा जीवदान असेल नागेश पानकर यांच्यासाठी. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय तर या चेंडूवरती किती धावा घेतल्या जात आहेत. 2 धावा घेतल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या होते 20 धावा. त्यानंतर पुन्हा आपण व्यासपीठाच्या दिशेने जातोय आणि आता ज्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत असे राजे शिवछत्रपती स्वराज्य कोकण प्रतिष्ठान टिटवाळा या संस्थेचे संपर्क प्रमुख आणि खऱ्या अर्थानं शिवजयंती उत्सव 2026 महत्वाची जबाबदारी त्यांच्यावरती आहे असे शशिकांतजी मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मी सन्माननीय आदरणीय आपले समाजसेवक मार्गदर्शक आदर्श स्थान RP जाधव सर यांना विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. एक मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना यथोचित सन्मानित करत आहोत.
पुन्हा आपण मैदानाच्या दिशेने आपल्याला जावं लागेल, कारण तिसरा षटक कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जातो आहे. अष्टपैलू क्रिकेटर ज्याला ओळखलं जातं तो आहे नितीन जाधव. नितीन जाधव याचा पहिला चेंडू फेकला गेलाय. यष्टी रक्षकाच्या हाताच्या मागे जातोय चेंडू आणि नक्कीच या ठिकाणी एक धाव घेतली जाते. चेंडू मात्र सुंदर फेकला गेलाय, परंतु चेंडू पाठीमागे गेल्यानंतर एक धाव मात्र घेतले आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले 21. आता मात्र नागेशाला मोठी फटकेबाजी करावी लागेल, मोठी धावसंख्या उभी करायची आहे, एक मोठं टार्गेट या ठिकाणी उभं करायचंय. चेंडू फेकलाय नागेश पानकर, फायर आणि चेंडू जातोय सीमा रेषे पार, येतोय एक खणखणीत चौकार. डीजे करावं लागेल. जर आपण पाहिलं तर कमीत कमी 30+ धावसंख्या या ठिकाणी करावी लागेल. तेच टार्गेट या ठिकाणी मला वाटतंय उभं करण्यासाठी सज्ज झालाय तो नागेश. 3 चेंडू फेकलेत, अजूनही 3 चेंडू शिल्लक. हो पुन्हा आखूट टप्प्याचा चेंडू चेंडूवरती येतोय. नागेश एक धाव घेतले, परंतु 2-2 धावा घेतात. प्रत्येक चेंडूवरती धावा जोडल्या जात आहेत. एक धाव देखील फार महत्वाची असते मित्रांनो, आणि तीच महत्वाची धाव या ठिकाणी जोडली जाते. आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या पोहोचते 29. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडूंमध्ये जर नागेश पानकर यांनी जर मोठा फटका खेळला तर नक्कीच एक मोठं आव्हान उभं करून ठेवेल किशोर खापरे यांच्या संघावर. पुन्हा मोठा फटका हवेमध्ये, चेंडू होते फिल्डर, कोणाच्या हातामध्ये चेंडू जाईल का, परंतु चेंडू जातोय का सीमारेषे पार पाहावं लागेल. तोपर्यंत 3 धावा घेतल्यात मित्रांनो. सुंदर रनअप या ठिकाणी पाहायला मिळते, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणतात त्याच पद्धतीने या ठिकाणी 3 धावा धावून घेतल्यात नागेश आणि जितेश यांनी. आणि या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या नेऊन ठेवले, धावसंख्या पोहोचते 32. 32 धावा. शेवटचा चेंडू महत्वाचा निर्णायक चेंडू असेल आणि सामना करेल जितेश घरटकर. जितेश घरटकर हा देखील एक फलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज नितीन. हो सुंदर चेंडू फेकलाय नितीन यांनी, परंतु मला वाटतं शेवटचा चेंडू होता. नक्कीच या ठिकाणी मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये देखील या ठिकाणी विकेट देखील घेता आला असता, परंतु धावसंख्या फक्त घेतली ती 1 धाव. आणि एका धावेच्या मदतीने धावफलक सांगते धावसंख्या होते. टार्गेट होत आहे 34 टू विन. 18 चेंडू 34 धावांची गरज, अशी ही मोठी लढत. त्यानंतर पुन्हा आपण व्यासपीठाच्या दिशेने वळतोय. आजच्या या स्पर्धेला ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभलेली आहे, वेळोवेळी ज्यांचं आम्हाला नक्कीच पाठबळ असतं, जिथे आम्ही तिथे नक्कीच ते असतात, असे राजे शिवछत्रपती स्वराज्य कोकण प्रतिष्ठान टिटवाळा या संस्थेचे कार्यकुशल सभासद आणि नक्कीच त्यांचं सहकार्य हे फार महत्वाचं असे दीपकजी पातळे सर यांचं या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. मी सन्माननीय या ठिकाणी संजयजी तुरे सर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या शुभ हस्ते त्यांना आपण सन्मानित करत आहोत.
दीपकजी पाताळे सर यांना या ठिकाणी सन्मान करत आहोत. संजय तुरे सर यांच्या शुभ हस्ते त्यांना आपण सन्मान करत आहोत. जोरदार टाळ्याने आपण आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण खास टिटवाळा वरून आपल्या आजच्या या स्पर्धेला त्यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभलेली आहे. सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. चेंडू चेंडू लक्ष ठेवा मैदानामध्ये देखील. आणि या ठिकाणी समालोचन देखील आलेले आहेत. आम्हाला आराम भेटणार आहे कारण आम्ही खेळणार आहोत अजून काही मॅचेस. मनीषजी यांना देखील आपण आराम दिलेला आहे शेवटपर्यंत. ते नक्कीच शेवटला आपल्या हातामध्ये माईक घेतील, परंतु तोपर्यंत समालोचक म्हणून या ठिकाणी आपल्याला लाभलेले नयन घाग असतील, आमचे मित्र आणि आमचे खरे मार्गदर्शक ज्यांच्याकडून आम्ही देखील शिकलो असे विजयदादा जाधव यांना देखील या ठिकाणी थांबायचंय. एक महत्वाची भूमिका या ठिकाणी बजवायची. पुढील समालोचनाचं मी सूत्र देतो. नयनजी घाग. हॅलो, धन्यवाद. हॅलो, आता चालू असलेला सामना उन्नवरे सुपरस्टार वर्सेस उन्नवरे टायगर्स. प्रथम उन्नवरे टायगर्स यांनी बॅटिंग करून उन्नवरे सुपरस्टार यांना 34 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. आणि बॅटिंग साठी उतरत आहेत ते म्हणजे उन्नवरे सुपरस्टार यांच्याकडून सूरज जाधव आणि विश्वनाथ मिसाल. पाहूया कशा प्रकारे सामना या 34 धावांचा पाठलाग करतायत सूरज आणि विश्वनाथ. त्याचप्रमाणे समोर देखील बलाढ्य संघ तो म्हणजे उन्नवरे टायगर्स. लेजेंड या नहीं टॉस सेकंड इनिंग आहे हां यांचा हो दे. टॉस साठी बोलो दोन्ही करणार. लेजेंड ए आणि बी दोन्ही करणारे टॉस साठी यायचं. हॅलो, लेजेंड ए आणि बी दोन्ही कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. लेजेंड ए आणि बी. तर जाऊया सामन्याकडे. बॉलिंग मार्क करते आपल्याला उन्नवरे टायगर्स या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे धनराज बंटी. पाहूया बंटी याची कशा प्रकारे आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. तितकं सुंदर आपल्याला समोर आक्रमक असा बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे विश्वनाथ मिसाल. आणि त्याला साथ देणार असणार आहे तो म्हणजे सूरज जाधव. पाहूया नाचरे. पाहूया कशा प्रकारे सामना करतात विश्वनाथ. स्ट्राईक वरती असणार आहे तो म्हणजे विश्वनाथ. आणि बॉलिंग मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय बंटी. बंटी याच्या आजपर्यंत आपण जर कामगिरी पाहिली असेल तर अप्रतिम असा एकदम सुंदर शांत असा खेळाडू आपल्याला बंटी आपल्याला पाहायला मिळतो. तितकं सुंदर आणि अनुभवाचा असा भरणा असलेला बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे स्ट्राईक वरती विश्वनाथ. लवकरात लवकर सामन्याला चालू करायचं आहे. पाहूया बंटी याचा पहिला चेंडू विश्वनाथ साठी. पाहूया कशा प्रकारे सामना करतोय विश्वनाथ. पहिला चेंडू मला वाटतं या ठिकाणी अंपायरचा इशारा. स्वेअर मारा आपल्याला पाहायला मिळतोय. पंचर राहुल मांजरेकर. वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू एक धाव आलेली या चेंडूवरती. स्वेअर मारा. दुसरा चेंडू पाहूया बंटी. सुंदर असा ऑफच्या दिशेला ढकलून काढलेला चेंडू आणि या चेंडूवरती मला पाहायला मिळत आहेत
4 धावा. सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विश्वनाथ मिसाळ यांच्याकडून. मला अगोदरच बोललो की हा फलंदाज प्लीज याच्या फलंदाजीतून डीजे प्लीज. या ठिकाणी बंटीला मात्र अजून काही लय भेटलेलं नाही गोलंदाजीची. पाहूया पुढील चेंडू बंटी याचा सामना करतोय तो म्हणजे विश्वनाथ. पुन्हा एकदा सुंदर 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 आपल्याला या ठिकाणी मला वाटतंय विकेटचं पतन या ठिकाणी आपल्याला झालेलं आहे. सुंदर कमबॅक केलेला आहे तो म्हणजे बंटी. आणि आता विश्वनाथाची जागा घेण्यासाठी जात आहे तो म्हणजे किशोर. किशोर हा सह्याद्री संघाचा मला वाटतंय पूर्व कर्णधार होता. आता या ठिकाणी बॅटिंग साठी उतरत आहे. बंटीयाचा आपल्याला कमबॅक पाहायला मिळतोय. पहिल्याच 2 चेंडूवरती आपल्याला चौकार पाहायला मिळले आणि तिसऱ्या चेंडूवरती मला वाटतंय या ठिकाणी विश्वनाथाचा विकेट घेतलेला आहे. सुंदर गोलंदाजी बंटी याच्याकडून. आता विश्वनाथाची जागा घेण्यासाठी आले तो म्हणजे किशोर. पाहूया किशोर कशा प्रकारे सामना करतोय बंटियाचा. बंटियाचा पुढील चेंडू स्ट्राईक वरती असणार तो म्हणजे किशोर. सुंदर सुंदर चेंडू सुंदर चेंडू हातातला ना आपल्याला दिसत आहे बंटी. ऑफ साईडला मारलेला चेंडू किशोराला काही न समजलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज मात्र अजूनही नॉन स्ट्राईक वर आपल्याला पाहायला मिळते. सूरज या ठिकाणी आपल्या स्ट्राईक साठी झुजत आहे. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू आपल्याला आणि तितकीच गचाड आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते उन्होरे टायगर्स या संघाकडून. या चेंडूवरती मला वाटतं 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या ठिकाणी बंटी याला मात्र क्षेत्ररक्षक काही साथ देत नाहीत. सुरेख गोलंदाजी अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. बंटीयाची पहिल्याच 2 चेंडूवरती 2 चौकार खाल्ले होते परंतु बाकीचे जे चेंडू आहेत ते सुंदर पद्धतीने हाताळले होते. पुढील चेंडू बंटी पाहूया. सुंदर असा ऑफला जाऊन खेळला चेंडू मला वाटतं झेल होईल परंतु या ठिकाणी झेल मिस केलेला आहे आणि या ठिकाणी 2 धावा देखील पूर्ण. आणि या 2 धावाच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. ओव्हरची समाप्ती देखील होत आहे. धावफलक सांगते 13 धावा. पाहूया पुढील गोलंदाज कोण येत आहे. चेतन. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय चेतन. आता मात्र स्ट्राईक वरती आलेला तो म्हणजे सूरज. सूरज याला पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक काय मिळाली नव्हती परंतु आता दुसऱ्या षटकामध्ये डायरेक्ट पहिला चेंडू सूरज याला खेळायला मिळणार आहे तो म्हणजे चेतन याचा नवीन गोलंदाज असणार आहे चेतन. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो म्हणजे चेतन टायगर्स संघाकडून. स्ट्राईक वरती असणार आहे तो म्हणजे सूरज. पाहूया सूरज कशा प्रकारे सामना करतोय तो चेतन याचा. या ठिकाणी फिल्डिंग मध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतात. वारंवार बदल आपल्याला फिल्डिंग मध्ये पाहायला मिळतात कारण समोर फलंदाज देखील तसा आहे सूरज हा देखील आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू चेंडूला फक्त दिशा दिलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला 6 पाहायला मिळतोय डीजे.
सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. इतर टीमचे जे राखीव खेळाडू असतील त्यांनी बाउंड्री लाईन वरती जायचं आहे. लेग साईडला जी बाउंड्री आहे त्या बाउंड्री लाईन वरती जायचं आहे. कमिटीला सहकार्य करा प्लीज, सगळ्यांना विनंती असेल. अक्षय जाधव थोडं लक्ष द्यायचं आहे याच्याकडे. चेतन आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येते आणि सुंदर असा मारलेला सूरज आणि चेंडू. बघूया किती धावसंख्या मिळते आणि एक धावसंख्येवरती थांबवले किशोर कापरे यांनी. लेजंड ए संघाचे कर्णधार कुठे असेल त्यांनी टॉस बॉक्स कडे यायचे. लेजंड ए बी चे कर्णधार आलेत, लेजंड ए चे कर्णधार बाकी आहेत प्लीज, कारण लवकरच टॉस करायचा आहे. ठीक आहे, मी भावीजी लोंढे यांना विनंती करतो की त्यांनी या सामन्याचा टॉस करायचा आहे. चेतन आपल्या संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे आणि किशोर यांनी मारलेला सुंदर असा फटका. बघूया किती धावसंख्या आणि सुंदर पकडलेला रंजन यांनी पकडलेला सुंदर झेल. खरोखरच सुंदर फिल्डिंग रंजन यांची. आपल्या संघासाठी किशोर काहीच योगदान देऊ शकले नाहीत, परंतु सुंदर असा मारलेला फटका आणि याच्यावरती झेलबाद झालेले आहेत. रंजन यांची खरोखरच छान अशी फिल्डिंग. किशोर याची जागा घेण्यासाठी जात आहेत सुचित. बघूया 34 धावांचा डोंगर आपल्या संघासाठी कसा पार करतात. चेतन यांची खरोखरच सुंदर गोलंदाजी. बघूया आता सुचितला कसे थांबवतात. आता चालू असलेला टॉस लेजंड ए वर्सेस लेजंड बी. पंचांना विनंती सामना त्वरित चालू करायचा आहे. याच्यानंतर पुढील सामना होणार आहे. या सामन्यामध्ये पंचगिरी काम करतील दीपक आणि विश्वनाथ मिसा. दोघांनी विनंती आहे की याच्यानंतर सामन्यामध्ये पंचाचं काम करायचं आहे. धन्यवाद. चेतन आपल्या संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं अंपायरना क्रॉस करून सांगा टाकलेला सुंदर असा चेंडू. बघूया सुचित किती मारतात. सुंदर असा फुलटाच चेंडू होता सुचित यांनी मारलेला सुंदर असा चौकार. आता जाणाऱ्या सामन्यामध्ये टॉस कोण जिंकला? लेजंड ए ने टॉस जिंकलाय. नो बॉल. लेजंड ए ने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे. लेजंड बी च्या सगळ्या प्लेयर्सना अनाउन्समेंट आहे की कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. नो चेंडू. रोहित जाधव यांना विनंती आहे की त्यांनी आपले खेळाडू थोडे बाउंड्री लाईन वरती पाठवायचे. रोहित जाधव कमिटीला सहकार्य करायचं आहे. बॉल गेला आहे बाहेर. रोहित जाधव यांनी आपले प्लेयर पाठवून बॉल घेऊन यायचा प्लीज. फ्री हिट. आता ही फ्री हिट असेल सुचित बानसे यांना. खरंच आपल्या संघासाठी सुंदर असा एक मारलेला चौकार. बघूया आता चेतन कसा चेंडू टाकतात आणि मारलेला सुंदर असा फटका. बघूया किती धावसंख्या मिळते आणि सुंदर पकडलेला झेल, परंतु फ्री हिट असल्यामुळे हा झेल ग्राही धरला जाणार नाही आणि 2 धावा. खरोखरच सुंदर अशी फिल्डिंग केली होती धनराज यांनी आपल्या संघासाठी. खरोखर धनराज चांगले फिल्डर आहेत. आपल्या संघासाठी सुंदर अशी फिल्डिंग केली होती. चेतन याने सुद्धा सुंदर असा यॉर्कर चेंडू टाकला होता, परंतु या चेंडूवरती मारलेला फटका आणि मिळालेली फ्री हिट. पुढचा चेंडू टाकत आहेत चेतन आपल्या संघासाठी दुसरा षटक. बघूया सुंदर असा टाकलेला यॉर्कर चेंडू. सुचित काहीसे समजलेले नाहीत आणि सुंदर असं टाकलेला यॉर्कर चेंडू. किती धावसंख्या? 27. आपल्या संघाची धावसंख्या झालेली आहे 27. 34 धावांचं आव्हान असेल. बघूया काय करतात चेतन. पुढचा चेंडू आपल्या संघासाठी आणि टाकलेला सुचित यांना सुंदर चेंडू. हलकासा फ्लिक केलेला चेंडू. बघूया किती धावसंख्या मिळते. 2 धावसंख्या पूर्ण झालेली आहे. तिसऱ्या धावसंख्येचा पाठलाग करतात का बघूया. नाही, 2 धावसंख्या. 2 धावसंख्यावरती समाधान मानले. 27 आणि 2 29. षटकाची समाप्ती. 5 धावांची गरज. लेजंड ए संघाला विनंती आहे की त्यांनी टॉस बॉक्स कडे यायचंय. लेजंड ए आणि कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. लेजंड ए संघ आता तुमची मॅच आहे लेजंड ए वर्सेस लेजंड बी. कोणत्याही खेळाडूने कुठे इकडे तिकडे जायचं नाही. आपली मॅच कधी येऊ शकते. पटापट मॅच होत आहेत. कोणी जायचं इकडे तिकडे कुठेही जायची गरज नाही, कारण आपण फक्त गावामध्ये खेळतो, त्यामुळे पटापट सामने होत आहेत.
त्यामुळे कोणी इकडे तिकडे जाऊ नका. बघूया फायटर्स आणि सुपरस्टार यांच्यामध्ये चाललेली सुंदर अशी लढत. 6 चेंडू 5 धावा. 5 धावा. 6 चेंडू 5 धावा. बघूया नागेश पाणकर कोणाला षटक सोपवतात. रंजन वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत रंजन. आपल्या संघासाठी बघूया खरोखरच 5 धावसंख्येचं आव्हान रोखतात का. 6 चेंडू मध्ये 5 धावसंख्येची गरज. शैलेश लोंढे यांना विनंती असेल की त्यांनी कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं. शैलेश लोंढे संघाला पंचांना विनंती असेल सामना त्वरित चालू करायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका. सुंदर असं टाकलेलं रंजन आणि चेंडू. खरोखरच बघूया रिव्हर्स शॉट आणि डॉट चेंडू. 5 चेंडू मध्ये 5 धावा. काय नाव त्यांचं? नाव संतोष बेर्डे. मी आजच्या या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले फणसू गावातील संजयजी बेर्डे साहेब यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावरती बसायचंय. रंजन यांनी टाकलेला दुसरा चेंडू. बघूया किती धावसंख्या देतात ते. सुंदर असं टाकलेला चेंडू. बघूया सुंदर असं मारलेला सूरज आणि शॉट आणि विनिंग शॉट. सूरज नाचरेच्या बॅट मधून निघालेला सुंदर षटकार आपल्या संघासाठी विनिंग शॉट. आणि संतोष जाधव यांचा सुंदर असा डान्स. आपला संघ जिंकला या उत्साहामध्ये त्याने केलेला सुंदर असा डान्स. कदाचित ते विजयाची खूप वाट बघत होते. सतत 2 वर्ष त्यांना पराभव पत्करावा लागत होता तर विजयासाठी वाट बघत होते. लेजंड बी क्षेत्ररक्षण ज्या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय त्यांनी मैदानात जायचंय. पंच दीपक आणि विश्वनाथजी मिसा दोघ जण काम करतील आताच्या सामन्याचं पंचाचं काम. त्वरित चालू करायचं आहे. वेळ घालू नका. लेजंड ज्यांना फिल्डिंग आहे त्यांनी फिल्डिंग क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे. लेजंड ए यांनी त्वरित क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे. तुमची जमवाजमव करायला लागते खरोखरच. हा मी नितीन गणपत जाधव किंवा नितीन राजाराम जाधव दोघांपैकी कोणालाही एकाला विनंती करतो त्यांनी कॉमेंट्री बॉक्सकडे यायचंय. त्वरित नितीन गणपत जाधव आणि नितीन राजाराम जाधव गुणलेखक म्हणून काम करायचंय. आणि ज्याने गुणलेखक ज्याने गुणलेखकासाठी नाव दिलंय त्यांनी इकडे कॉमेंट्री बॉक्सच्या जवळच थांबायचं आहे. कोणालाही कधी गुणलेखकासाठी बोलवलं जाईल. लेजंड ए संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. ही आपली दुसरी मॅच आहे त्यामुळे पटापट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जुना वॉल वापरायचा आहे. दोन्ही विश्वनाथजी मिसाल आणि दीपकजी यांना विनंती करतो जुना बॉल वापरायचा आहे. आणि पंचांना विनंती असेल त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. खरोखरच आता झालेल्या सामन्यामध्ये षटकार कोणी मारला इथे नाव लिहून ठेव प्रत्येक मॅच. षटकार सूरज आणि सुचितने पण मारला नाही. मॅन ऑफ द मॅच पण त्वरित चालू करायचा आहे सामना. लेजंड ए संघाला विनंती असेल प्रॅक्टिस करायची नाही आहे. त्वरित सामना चालू करायचा आहे. लेजंड ए चे कर्णधार विजयजी निकम यांना विनंती असेल आपण त्वरित सामना चालू करायचा आहे. याच्यानंतर होणारा सामना उन्हावरे लायन्स आणि उन्हावरे फायटर्स यांना दोन्ही संघांना विनंती असेल